माझा पुढचा प्रश्न असेल ऋषिकेश तुला, की तू आता बोललास की स्वामी सेवेकरी अनेक येतात आपल्याकडे. हं. तर स्वामींची सेवा कशी करावी सेवेकरांनी? मग त्यांना त्यांचं आसन असावं, त्यांचं ते ठिकाण असावं. महाराज स्वस्तिक मुद्रेत असाव्या. आपल्या देवारा सदैव ईशान्य कोपऱ्यात असावा. देवारात लाल, सफेद बल्ब न लावता वॉर्म व्हाईट असेल किंवा डीम येल्लो असेल असा शांत कलर लावावा. देवाऱ्याला 3 पायऱ्या असाव्या. सर्वात प्रथम म्हणजे वरच्या पायरीवर आपलं गुरुपद म्हणजे स्वतः परब्रह्म भगवान स्वामी महाराज असावे. आपल्या दुसऱ्या पायरीला कुलदैवत आणि कुलदेवता असाव्या आणि तिसऱ्या पायरीला भगवान गणेश, भगवान श्रीकृष्ण, भगवान माता अन्नपूर्णा आणि भगवान शिव हे असावे. भरमसाठ देव आणणं. आता प्रत्येकाचं 1 BHK घर आहे. त्याच्यातली कॅपॅसिटी 5-7 लोकांची राहण्याची असते. तिथे आपण 50 जण नाही राहून देऊ शकत. मग तसंच घराचा देवारा नाही करावा. घराचं मंदिर नाही बनवावं. घरात देवारा असावा पण त्याच्यात मोजके देव असावे. मग हे प्रमुख 7 देव आहेत जे आपल्या घरात असणं फार जास्त गरजेचं आहे. मग महाराजांच्या सेवेत असताना बरेच सेवेकऱ्यांच्या घरी महाराजांना वस्त्र नसतात. महाराजांच्या अंगावर वस्त्र नसतात. महाराजांना लोड नसतो. मग अगदी छोटा-मोठा फार काही हा हजारांचा खर्च नाही. मग एक छोटंसं पाण्याचं भांडं घ्या. त्यात सदैव पाणी ठेवा महाराजांजवळ. महाराजांना लोट ठेवा. महाराजांच्या अंगावर वस्त्र, महाराजांना फेटा ठेवा. जितके जास्त महाराज देवारात प्रसन्न, तितके जास्त तुमचे कार्य पुढे-पुढे. कारण